आज आपण दुधी भोपळ्यापासून खूप मस्त अशी रेसिपी बनवतोय। ही रेसिपी तुम्ही यापूर्वी कधी केली नसेल आणि बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे, रुचकर आहे आणि झटपट होणारी आहे। अगदी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त आपल्याला दुधी भोपळा घालायचे आणि ही रेसिपी बनवायची आहे। त्यासाठी बघा, रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। तर आता हा दुधी भोपळा, याच्यातील मी अर्धा दुधी भोपळा याची भाजी बनवली होती आणि आता माझ्याकडे हा थोडासा शिल्लक राहिलेला आहे। तर त्याच्यापासूनच आजची रेसिपी आपण बनवतोय बघा। तर इथे बघा, आता याची पूर्णपणे बघा, याला धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे। कोणताही पदार्थ चिरून घेतल्यानंतर धुवायचा नाही, सुरुवातीलाच धुवून घ्यायचा आणि नंतर चिरायचा। तर इथे बघा, आता आपण या पद्धतीनं हा दुधी भोपळा चिरून घेतोय। तर त्याच्यामध्ये जो मध्ये बघा अगदी फिसफिश जो असा मऊसूद भाग असतो, तर तो फिसफिशी जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या पद्धतीने याचे काप करून घ्यायचे। तर इथे आता या पद्धतीने काप करून घेतले की आपल्याला हे सर्व काप हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर तोपर्यंत मला तुम्ही सांगा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनसुद्धा दाबण्याची गरज आहे, तेव्हाच तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा येईल। तर आता इथे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि हे सर्व बघा आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला एका परातीमध्ये हे सर्व दुधी भोपळा वाटून घेतलेला काढून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये बघा, जो भांड्यामध्ये राहिलेला तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा शक्यतो करून इथे अगदी बारीक चिरायचा। याच्यामध्ये अजून भाज्यासुद्धा तुमच्याकडे असतील तर तुम्ही ॲड करू शकता। आता कोथिंबीरसुद्धा भरपूर घालायची आहे। 2 चमचे तीळ घातलेत, पांढरे तीळ। ओवा हातावरती 1 चमचा सोडून घातलेला आहे, त्याच्याने स्वाद खूप छान येतो। अर्धा चमचा हळद घातली आहे आणि धना पावडर अर्धा चमचा घातली आहे। पाऊण चमचा इथे मी मिरची पावडर घातली आहे तिखटवाली। त्याच्यानंतर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली अर्धा चमचा। त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ आणि इथे मी आता तुम्हाला दाखवते अर्धा कप बेसन वापरलेलं आहे आपण। हे सर्व पीठ एकत्र या सर्व दुधी भोपळा आणि घातलेल्या मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे। मीठसुद्धा आपण अर्धा चमचा घातलेला आहे। आता हे सर्व आपल्याला पीठ एकत्र करून घ्यायचं आहे। छान असा याचा गोळा बनवायचा आहे। तर आता इथे बघू शकता, थोडंसं पीठ आपल्याला लूज जाणवतं आहे, म्हणजे पातळ आहे। तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठं मिक्स करू शकता। बाजरीचं असेल, नाचणीचं असेल, तरीसुद्धा तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर जी पिठं असतील ती अगदी थोडी थोडी मिक्स करायची आणि आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आता इथे मी राहिला तर 1 चमचावरती मी पीठ बेसनचं घालून घेतलं आणि छान मळून घेतलेलं आहे। तर आता जास्त घट्टसुद्धा आपल्याला हा गोळा बनवायचा नाही, अगदी लूजच ठेवायचं आहे, पण जास्त लूज पण ठेवायचा नाही। तर इथे बघू शकता अगदी परफेक्ट आपलं इथे पीठ बनवून तयार झालेलं आहे। थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि एकत्र गोळा बनवायचा, म्हणजे जास्त हातालासुद्धा चिटकत नाही। आता आपण बघा, इथे एक ओला कपडा करून घ्यायचा आहे, जो की सुती कपडा असेल आपल्याकडे, रुमाल वगैरे असेल तरीही चालेल, किंवा अगदी कोणताही कॉटनचा कपडा असेल तर तो घ्यायचा आहे। छान ओला करून घ्यायचा आणि पळपोटावरती पसरून द्यायचा आहे। त्याच्यानंतर आता एक आपल्याला चपातीच्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बघा याचे थालीपीठ लाटून घ्यायचे आहेत, तर बनवून घ्यायचे आहेत। तर आता हाताने बघा 4 बोटांनीच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थापत असताना सुरुवातीला रुमालसुद्धा ओला केला होता, त्याच्यानंतर थोडंसं बघा पाणीसुद्धा रुमालवर तुम्ही टाकू शकता, जेणेकरून पीठसुद्धा आपलं व्यवस्थित अगदी रुमालावरती थापलं जाईल। आणि अगदी थोडं थोडं पाणी हाताला लावून घ्यायचं आणि छान या पद्धतीनं बघा थापून घ्यायचं आहे। अगदी एकसारखं करून घ्यायचा, म्हणजे जाडसुद्धा जास्त ठेवायचं नाही आणि पातळसुद्धा करायचं नाही। हे थालीपीठ होलसुद्धा बघा पाडून घेतलेले आहेत आणि आता हे डायरेक्ट आपल्याला तव्यावरती घालायचं आहे। तव्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि रुमाल आहे असा उचलायचा आणि तव्यावरती नेऊन टाकायचा आहे।
अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे। त्याच्यानंतर बघा अगदी साईडनं तुम्हाला थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि जे होल आहे त्या होलांमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून खालीसुद्धा जास्त तव्याला आपल्या चिकटणार नाही। आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं छान आपल्याला हा थालीपीठ शेकून घ्यायचं आहे। झाकण आपल्याला 2 मिनिटांनी काढायचं आहे। तर त्या अगोदर झाकण काढायच्या अगोदर आपण इथे दुसरंसुद्धा बघा परत ओला करून घ्यायचा रुमाल तो आणि छान पिळून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चपातीचा आकाराचा गोळा घेऊन परत आपल्याला सेम पद्धतीनं हे थालीपीठ 4 बोटांनी थापून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला दाखवलं की सुरुवातीला आपण रुमालावरतीच होल मारले होते, तर कोण रुमालावरती सुद्धा मारतं किंवा अगदी तव्यावर आपण जेव्हा टाकतो थालीपीठ त्याच्यानंतर कपडा काढायच्या पहिलं सुरुवातीला सुद्धा बघा होल मारून घेतले जातात। असे खूप छान थालीपीठ तयार होतात। तर इथे आता हे थालीपीठ बघा आपल्याला झाकण काढून आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकून घेतलेलं आहे आणि मस्त अगदी तयार झालेलं आहे। आता मी तुम्हाला हे दुसरी पद्धत दाखवते। ते बघा थालीपीठ आपल्या जेव्हा तव्यावरती आपण तेल लावून टाकतो त्यावेळी रुमाल काढायच्या वेळी आपल्याला रुमालावरती होल थोडेसे मारून घ्यायचे आहेत, रुमाल जेव्हा थालीपीठावरती असतो तेव्हा। आणि नंतर सर्व बाजूनी बघा अगदी थोडंसं पाण्याचा शिपका देऊन होलामध्ये तेल टाकून आपल्याला झाकण ठेवून मस्त 2 मिनटं शेकून घ्यायचं आहे। अगदी मऊसूत छान इथे थालीपीठ तयार होतात। अजून तुम्हाला याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्यासुद्धा ॲड करू शकता किंवा प्लेन दुधी भोपळ्याचं बनवायचं असेल तरी करू शकता। दुसरंसुद्धा इथे थालीपीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे। शक्यतो माझ्या गावाला जेव्हा आपण रुमाल तव्यावरती घेऊन जातो तेव्हाच बघा त्याच्यावरती होल मारले जातात। माझ्या घरी तर असेच बनवले जातात। तुम्ही कसे बनवता ते मात्र जरूर कमेंटमध्ये सांगा। आणि इथे आता सर्व आपले थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत। तर एवढ्या पिठाचे मी एकसारखे असे 6 ते 7 थालीपीठ बनवून घेतले होते। आता इथे आपल्याला पीठ मळत असताना पाणी अजिबात वापरायचं नाही। जे दुधी भोपळ्याचं अंगचं पाणी असतं त्याच्यावरतीच आपल्याला हे सर्व पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अगदी जवळून सुद्धा दाखवलं। सोबत तुम्ही याच्यासोबत दही घेऊ शकता, सॉस खाऊ शकता। तुमच्याकडे जर कडधान्य असतील तर कडधान्यांच्या उसळीसुद्धा याच्यासोबत खाऊ शकता। आम्ही गावाला आता सॉस तर नसायचा पण कडधान्यांच्या उसळीसुद्धा खूप मस्त लागतात याच्यासोबत, किंवा मग लोणचं असेल तर अतिउत्तम। तर अशा पद्धतीनं तुम्ही हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ नक्की बनवून बघा। खूप सुंदर होतात, मऊसूत होतात आणि कलरसुद्धा बघू शकता। भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे, सर्व पिठं घातले आहेत त्याच्यामुळे पौष्टिक आहे। आणि असं तर मुलं बऱ्याच वेळा दुधी भोपळा खात नाहीत, खूप जणांना दुधी भोपळा आवडत नाही। तर नक्कीच या पद्धतीने एकदा ही रेसिपी ट्राय करा। बनवायला सोपी आहे, झटपट होणारी आहे। अगदी तुम्ही नाश्त्याच्या वेळी बनवू शकता, टिफिनसाठी बनवू शकता किंवा रात्रीसाठी सुद्धा जेवणामध्ये ही रेसिपी बनवू शकता। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, छानशी कमेंट करून सांगा आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा। आणि हो, जाता जाता आपल्या यश अँड मॉम चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर आजची रेसिपी आवडली असेल, माझे सर्व व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद। चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।